तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय, तुम्ही त्यांचे एकेकाळी कार्यकर्ते होतात. हा, सहकारी होतो. हां. पण कार्यकर्ता मी पक्षाचा आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राजकारणाचा निवृत्तीचा निर्णय घेतला, त्यात तुमची युवा ब्रिगेड जी आहे ती तेव्हा खूप आक्रमक, तुम्ही सगळ्यात तेव्हा पुढे होतात. त्यावेळेला मला फोन करून धमक्या देण्याचा प्रयत्न झाला. मग आम्ही ठरवलेलं की पक्षात शरद पवार साहेब नसतील तर हा पक्ष विचारावर चालणार कितपत. चित्रा वाघ यांच्यासोबत तुमचं पक्षात असतानाही जमत नव्हतं असं खटके उडायचे. ती व्यक्ती जर आपल्याला आयुष्यातून उठवायची सुपारी घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण बोललंच पाहिजे आणि त्या व्यक्तीला जी भाषा कळते त्याच भाषेत बोललं पाहिजे. पण तुमच्यासाठी एक गोष्ट आव्हानात्मक चॅलेंजिंग यासाठी आहे की या मतदारसंघात तुम्ही मायनसमध्ये होतात. म्हणजे मागच्या निवडणुकीत प्रीतमताईंना या मतदारसंघात 72,000 मतांचं मताधिक्य होतं लोकसभेला. पण त्याच 2019च्या निवडणुकीत बाळासाहेब काका आजबेंना 26,000 मतांनी ह्याच विधानसभेने निवडून दिलं. आज ते पंकजाताईंचं लीड 32,000वर आलंय. त्यातलं 11,000 मतं पिपाणीची आहेत. आणि आता जेवढे काम करत होते त्यांच्यासोबतचे ते सगळे लोक आज उमेदवार आहेत. आणि पंकजाताईला ज्या तीव्रतेने लोकांनी मतं केली त्या तीव्रतेने मतं ह्यांच्यातल्या कुणाला करतील असं मला वाटत नाही. नमस्कार, मी विशाल बडे. story.comच्या या विशेष मुलाखतीत तुमचं सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आत्ता आष्टी पाडोदा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख आहेत. गेल्या 2 वर्षांच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षातले जे चढ उतार आपण पाहिले, अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले, त्यात शरद पवारांसोबत एक युवा चेहरा जो कोणी उभा होता ते होते मेहबूब शेख. या निवडणुकीमध्ये जे पवारांनी ज्यांना तिकीट दिले त्यात मेहबूब शेख यांचं सुद्धा नाव होतं. एका युवा चेहऱ्यावरती या मतदारसंघात मातब्बर नेत्यांच्या विरोधात त्यांनी मेहबूब शेख यांच्यावरती विश्वास टाकला. मेहबूब शेख माझ्यासोबत आहेत. ते सध्या दौरे करतायत. त्यांच्या विरोधात अत्यंत ताकदवान नेते असताना ते दौरे कसे करतायत, गेल्या 2 ते 2.5 वर्षांच्या काळामध्ये ते एक साधारण कार्यकर्ता ते एक उमेदवार इथपर्यंत कसे पोहोचले, काही गोष्टी मी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे. या story.comच्या या विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला काही किस्से त्यांचे नक्की ऐकायला मिळतील. मुलाखत सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. मी त्यांच्यापासून सुरुवात करणार आहे. आता तुम्ही ज्यांच्या विरोधात लढताय, तुम्ही त्यांचे एकेकाळी कार्यकर्ते होतात. तिथून आजपर्यंत कार्यकर्ता ते उमेदवार. तर आज मतदारसंघामध्ये फिरताना लोक काय जाणवतं, तो काळ आणि आज काळ, हा काळ? मी कुणाचा कार्यकर्ता होतो? आज तुम्ही ज्यांच्या विरोधात सुरेश धस आहेत, तुमच्या विरोधातले मुख्य उमेदवार पक्षाचे, तर एकेकाळचे तुम्ही सहकारी होतात. हा, सहकारी होतो. हां. पण कार्यकर्ता मी पक्षाचा आहे. म्हणजे मी 99ला पक्ष स्थापन झाला, 10 जून 1999ला. मी 7वीला होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला 99च्या निवडणुकीत तत्कालीन आमदार सय्यद सलीम साहेब हे उभा राहिले. आणि त्यावेळेसपासून मी 7वीला असल्यापासून विद्यार्थी संघटनेत त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. त्यानंतर 2008ला आमचा मतदारसंघ हा आमचा भाग आष्टी विधानसभा मतदारसंघात गेला. आणि त्यावेळेला सुरेश धस यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला, मुंडे साहेबाला सोडून. दरम्यानच्या काळात त्यांनी 2005ला जिल्हा परिषदचं सत्तांतर करायला, त्यावेळेला स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांना बराच राडा झाला. त्यावेळेला जिल्हा परिषद सत्तांतर झालं, मुंडे साहेब उपोषणाला बसले. आणि त्या सगळ्या घडामोडीच्या नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले. आणि मग ते राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आले, मग आम्ही त्यांच्या सहकारी म्हणून त्यांच्यासोबत काम केलं. कारण ते पक्षाचे प्रमुख या मतदारसंघाचे नेते होते. त्यावेळेला मी विद्यार्थी काँग्रेसचा ऑलरेडी प्रदेशचा सरचिटणीस म्हणून काम करत होतो. आणि नंतर ते परत पक्षातून गेले, आम्ही पक्षात थांबलो. बाळासाहेब काका आजबे पक्षात आले, आम्ही त्यांच्यासोबत सहकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून काम केलं. ते परत पक्षातून गेले, आम्ही जागेवर आहेत. म्हणजे आमच्यासाठी जो माणूस पक्षात आला त्याच्यासोबत काम करणं. पण आम्ही इंडिव्हिज्युअल त्या व्यक्तीचे कार्यकर्ते नाही, तर आम्ही शरद पवार साहेबांचे कार्यकर्ते. शरद पवार साहेब ज्याला मतदारसंघाचं प्रमुख म्हणून ज्याला नेमलं त्यांच्यासोबत आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या विचारधारेशी पहिल्या दिवसापासून आम्ही ठाम आहेत. आम्ही विचारधारा किंवा नेता हा बदललेला नाही. आले नेते, त्यांच्यासोबत काम केलं, ते गेले, आम्ही जागेवर थांबलो. मला मतदारसंघातले काही प्रश्न विचारण्यापूर्वी एक किस्सा विचारायचा आहे की काही वर्षांपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राजकारणाचा निवृत्तीचा निर्णय घेतला, त्यात
तुमची युवा ब्रिगेड जी आहे ती तेव्हा खूप आक्रमक, तुम्ही सगळ्यात तेव्हा पुढे होतात. अ, त्या त्या निर्णयानंतर शरद पवारांना जर निर्णय मागे घ्यावा लागला असेल, तर त्यात तुमच्या युवा ब्रिगेडचं खूप मोठं योगदान तेव्हा होतं. तुम्ही खूप आक्रमक आणि तुम्ही सर्वात तेव्हा पुढे होतात. तेव्हा तुमच्या यंग विंग जी आहे तुमची, तेव्हा नेमकी रणनीती काय ठरली होती? नाही, असं आहे की काय ते ठरवून झालं नव्हतं. हं. 2 मेला खरं तर मला अजून आठवतंय की माझा लग्नाचा वाढदिवस 3 मेला आहे. हं. आणि मी फॅमिलीसोबत 2 मेला गेलो आणि मी सांगितलं फॅमिलीला की सकाळी कार्यक्रम आहे. पवार साहेबाच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे. 11 ते 2 कार्यक्रम होईल हं. आणि 2च्या नंतर मी येतो आणि ला जाऊ. हं. मी मुलाला, मिसेसला आणि सगळ्यांनाच घेऊन मुंबईत आलेलो त्यावेळेला. आणि पवार साहेबांचं भाषण संपताना अचानक पवार साहेबांनी राजीनामा द्यायचा निर्णय जाहीर केला. आणि जाहीर केला तो एकदम शॉक होता आमच्या सगळ्यासाठी. आणि एकदम भयान शांतता त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या हॉलमध्ये झालेली. कुणाला काय बोलावं सुचत नव्हतं. पण तेवढ्यात मी उठून उभा राहिलो आणि मी सांगितलं, की "साहेब तुमचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही." हं. मग मी उठून पुढं स्टेजवर आलो. नंतर मग माझ्या मागनं अंकुश अण्णा काकडे आले, प्रशांत पाटील भाऊ होते, आता वारले ते बिचारे. नंतर ते आले आणि मग सगळेच कार्यकर्त्यांनी अग्रेसिव्ह ती भूमिका मांडायला सुरुवात केली. आणि त्यावेळेला रणनीती काही नव्हती. हं. हं. आमच्या सगळ्यांच्या समोर शरद पवार साहेब सोडून हा पक्ष, ही कल्पना आम्हाला सहन होत नव्हती. हं. त्यामुळं आमच्या दृष्टीनं एकच होतं, की राजकारणाचं काय होईल होईल, पण शरद पवार साहेबांनीच राष्ट्रीय अध्यक्ष असलं पाहिजे, ह्या भूमिकेवर आम्ही ठाम होतो. तो कदाचित आमचा बालहट्ट असेल. अनेक लोकांनी आम्हाला धमक्या दिल्या. हं. म्हणजे फोनवर नंतर आम्हाला सुरुवातीला वाटलं, की आमचे माईक हिसकावले जात आहेत, आमचे मोबाईल घेतले जात आहेत. तर हे सगळं शरद पवार साहेबांच्या काळजीपोटी चाललं असावं. पण दुसऱ्या दिवशी रात्री आम्हाला कळायला लागलं, की सगळ्यांच्या मनातल्या वेगळ्या-वेगळ्या भावना काय होत्या. जे आज झालंय ते कदाचित त्यावेळेलाच त्यांना करायचं असावं. मग त्यावेळेला आम्हाला फोन करून धमक्या देण्याचा प्रयत्न झाला. मग आम्ही ठरवलेलं, की पक्षात शरद पवार साहेब नसतील, तर हा पक्ष विचारावर चालणार कितपत ही शंका महाराष्ट्रातल्या सगळ्या युवकाच्या मध्ये होती. आणि सगळे युवक महाराष्ट्रातले मला फोन करायचे. त्या सगळ्या युवकांच्या डोळ्यासमोर अंधार दिसत होता त्यांना राजकीय. आणि पुढं काय? हा पक्ष पवारसाहेब नसल्यावर हा कितपत विचारधारेवर, आयडिओलॉजीवर काम करील, ही सगळी शंका होती. त्याच्यामुळे ठरवून काही नव्हतं. ती एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया होत्या. ते शरद पवार साहेबांवरचं प्रेम होतं, जे आमच्या मनातून आलं होतं. त्याच्यात काय ठरवून-बिरून काही नव्हतं. ठरवून दम देणं मात्र चालू होतं. पण दम दिल्यानंतर जयंत पाटलांना सांगितलं तुम्ही असं दम दिला जातं? नाही, नाही. काय सांगायची गरज आहे? आवश्यकता नाही काही सांगायची. आ आम्ही जर कुणाला सांगायला गेलो असतो आणि कदाचित आम्हाला त्यावेळेला वरिष्ठांनी सांगितलं असतं, की तुम्ही गप्प बसा, तर आमची अडचण झाली होती. कारण आम्हाला गप्प बसायचं नव्हतं. त्याच्यामुळं आम्ही कुणाला सांगायचं नव्हतं आणि आम्ही ठरवलं होतं कुणाचं ऐकायचं पण नाही. शरद पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या बाबतीत आम्ही कुणाचंही ऐकायचं नाही, हं. ह्या भूमिकेवर ठाम होतो. एकतर साहेबाचा राजीनामा माघारी होईल, नाहीतर साहेब नसतील तर आपण ह्या पक्षात नसू. हं. ही भूमिका आमची होती. पक्ष फुटल्यावर तुम्ही सुप्रिया सुळे आणि एकंदरीत पवार कुटुंबाच्या त्या चढ-उताराच्या काळात खूप जवळून ते पाहिलेत. तो सडनचा काळ म्हणजे अचानक पक्ष फुटल्यानंतरचा तो काळ कसा होता? कारण ते सगळं अचानकच घडून आलं होतं. तुम्हाला मी एक सांगू का? मला फार आश्चर्य वाटतं, की ज्यावेळेला हे सगळे आमदार सोडून गेले, आम्ही सगळे बेचैन व्हायचो. पण शरद पवार साहेबांच्या त्या काळात चेहऱ्यावर असं थोडंही, किंचितही दिसून आलं नाही. हं. एकदा मी साहेबांना असं विचारलं, हं. की "साहेब," म्हणलं, "एवढ्या सगळ्या लोकांना तुम्ही मोठं केलं, हे तुम्हाला सोडून जातायत. तुम्हाला काहीच कसं वाटत नाही?" एका प्रवासात कोल्हापूरहून पुण्याला आम्ही प्रवासात येत होतो. तर साहेब म्हणलं, "आम्ही जर एखाद्याला नगरसेवक केलं आणि तो जर सोडून जायचं म्हणलं, तर आम्हाला वाटतं त्याचा हात तोडू, पाय तोडू का जीव घेऊ?" अशा याच्यात मी बोलून गेलो साहेबांना. तर साहेबांनी फक्त हसून स्माईल दिली. आणि साहेबांनी एवढं सांगितलं, की राजकारणात हे सगळं चालत असतं. ठीक आहे, लोकं सोडून गेले, आपण नवीन लोकाला तयार करू, उभा करू, ते पुढे राजकारण करतील. आपल्याला नवी पिढी घडवायची संधी आहे. म्हणजे शरद पवार साहेब जी गोष्ट होती, ती नकारात्मक घेत नाही तर सकारात्मक घेत. सकारात्मक त्या गोष्टीला घेतात. आणि तुम्ही बघा, लोकसभेला आता एक नवीन पिढी तयार केली शरद पवार साहेबांनी. आप भगरे सर सारखा खासदार, शिक्षक माणूस हा आयुष्यात स्वप्नात खासदार झाला नसता. पक्ष फुटला नसता तर भगरे सरांना तिकीट कधीच भेटलं नसतं जिल्हा परिषद सोडता. आज ते खासदार झाले. निलेश लंकेसारखा माणूस खासदार झाला. बजरंग बाप्पा सोनवणेसारखा माणूस खासदार झाला. असे अनेक लोक ज्यांनी बाळ्यामामासारखा माणूस ज्यांनी कधी विचार बी केला नसेल,
की आपण जिल्हा परिषद सदस्याचे डायरेक्ट खासदार होऊ. हम्म. तर हे लोक खासदार झाले. त्यामुळं मला वाटतं की पवारसाहेबांना लोक सोडून जाणं ही काही पहिली वेळ नाही. याच्या अगोदर पण पवारसाहेबाकडं 60 आमदार होते, त्यातले 54 आमदार सोडून गेले आणि 6च आमदार पवारसाहेबाकडे राहिले. त्या 6चे पवारसाहेबांनी परत 60 केले. पण जे 54 सोडून गेले ते परत कधी महाराष्ट्राच्या विधानसभेत दिसले नाही. त्यामुळे शरद पवार साहेबांना बघून लोक मतं करतात. आता मी उमेदवार झालोय, मी बघतोय शरद पवार साहेब नावाची जादू काय आहे. हम्म. आज माझ्यासारखा सामान्य घरातल्या कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिल्यावर आता मी ज्या वेळेला फिरतोय तर त्यावेळेला सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक भावना आहे की शरद पवार साहेबांच्या पाठीशी तू वाईट काळात राहिला आणि पवार साहेबांनी तुला तिकीट दिलंय, आम्ही तुझ्या पाठीशी उभा राहणार. ते शरद पवार साहेब नावाची जादू ही खूप मोठी आहे आणि मतदार ज्याच्या डोक्यावर पवार साहेब हात ठेवतील त्या माणसाला नेता होण्यापासून कुणी रोखू शकत असं मला वाटत नाही. आता तुम्ही फिरताय म्हणून तो विषय निघालात. काही गावांमध्ये किंवा काही झेडपी याच्यामध्ये तुमचे जेव्हा पक्ष फुटला, तुमच्या विद्यमान आमदार तिकडे गेले, तर काही ठिकाणचे केडर काही गावातले असतील किंवा हे तालुक्यातले तिकडे गेले. सध्या तिथे कार्यकर्त्यांची वानवा आहे का? तुम्ही जिथे तुमचे कार्यकर्ते नाही तिथलं कसं मॅनेज करताय आता? असं आहे की हे बघा, कार्यकर्ते हा पार्ट वेगळा आणि मतदार हा पार्ट वेगळा आहे. मतदार आज शरद पवार साहेबांच्या पाठीशी आहे. जे लाभार्थी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते एका बाजूला गेल्याने काही फरक पडत नाही. त्याचं उदाहरण लोकसभेला आपण बघितलं. बरोबर. लोकसभेत आमच्याकडे कोण होतो? कुणीच नव्हतं. अगदी बारामतीत आमच्याकडे कोण नव्हतं. तरीही सुप्रियाताई आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त लीडने निवडून आल्या. त्याच्यामुळं कार्यकर्ते किती आहेत ह्याला महत्त्व नाही, तर मतदार हा कोणाच्या सोबत आहे, तर मतदार हा शरद पवार साहेबांच्या सोबत आहे. आणि राजकारणात मतदार कुणाच्या बाजूला जातो याला जास्त महत्त्व आहे. कार्यकर्ते कुणाकडे आहेत, कारण कार्यकर्तेला आम्ही मलिदा गँग म्हणतो, जे फक्त ते स्वतःच्या स्वार्थापोटी ते कुणाच्याही मागं सत्तेच्या मागं जातात. त्याला फार अर्थ आहे असं मला वाटत नाही राजकारणात. गेल्या 2 वर्षात जेव्हा राष्ट्रवादी खूप स्पेस तयार झाली, त्याच्यानंतर तुम्ही सगळीकडे आघाडीवर दिसायला लागलात. भाषणं असतील, सभा असतील, सातत्याने गेल्या 2 वर्षात तुम्ही चर्चेत होतात. काही कॉन्ट्रोव्हर्सीज असतील किंवा तुमच्या पक्षाचे कार्यक्रम असतील. पण यात तुमचा आणि चित्रा वाघ यांचा जो काही वाद व्हायचा त्या बाबतीत जास्त तुमची चर्चा व्हायची. चित्रा वाघ यांच्यासोबत तुमचं पक्षात असतानाही जमत नव्हतं असं खटके उडायचे? नाही, पक्षात असताना चित्रा वाघचे माझे खूप चांगले संबंध होते. खूप म्हणजे खूपच जास्त चांगले संबंध होते. चित्रा वाघ माझ्या घरी 2दा येऊन गेलेले आहे आणि पक्षात असताना आम्ही चांगले सहकारी होतो. माझ्यावर ज्या दिवशी चित्रा वाघनी पक्ष सोडला, मी कधी चित्रा वाघच्या विरोधात बोललो नाही. माझ्यावर ज्या दिवशी बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याची बातमी आली, त्या दिवशी चित्रा वाघचा मला फोन आला. मी चित्रा वाघला काय घटना घडली हे सगळं सांगितलं. त्याचे माझ्याकडे आत्ता व्हॉट्सअपवर माझ्या आणि त्यांचे चॅटिंग अजून आहे. नंतर मी त्या दिवशी कुठं होतो, हे कसं चुकीचं आहे हे मी व्यवस्थित त्यांना सांगितलं. मी आयोला काय बोललोय हे शूटिंग मी चित्रा वाघला पाठवलं. आणि त्याच्यानंतर जे चित्रा वाघचं वागणं होतं ना, ते कसं झालं काय झालं नंतर त्या मुलींनीच सांगितलं. मग जे माणूस आपल्याला आयुष्यातून उठवायला, ज्या माणसाच्या बद्दल आपण नेहमी चांगलं मत व्यक्त केलं, ज्या माणसाला आपण एकत्र असताना खूप आपल्या जिव्हाळ्याचे चांगले संबंध होते, ती व्यक्ती जर आपल्याला आयुष्यातून उठवायची सुपारी घेत असेल तर त्या व्यक्तीला आपण बोललंच पाहिजे आणि त्या व्यक्तीला जी भाषा कळते त्याच भाषेत बोललं पाहिजे. मी बाकीच्या कोणत्याच महिलाने त्याच्याबद्दल कधी अनौद्गार काढलेला एक सिंगल मला दाखवा. पण माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करायच्या प्रक्रियेत ज्या बाई येते त्या बाईच्याबद्दल मी कसं चांगलं बोलल? शेवटी माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला माझ्या कुटुंबावर, माझ्या आईवर, माझ्या बहिणीवर, माझ्या बायकोवर, माझ्या मुलांच्यावर त्याचा काय परिणाम होतो? दुसरा कोणताही गुन्हा, 302चा गुन्हा दाखल होणं, एखादा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणं, 307चा गुन्हा दाखल होणं, हा भाग वेगळा. पण बलात्कारासारखा गुन्हा, खोटा गुन्हा दाखल होणं, एखाद्याच्या जीवनात जर कुणाला उद्ध्वस्त करायचं बघत असेल आणि ती व्यक्ती ज्या व्यक्तीशी आपले खूप चांगले संबंध होते, तर मग ती व्यक्ती जर असं नीचपणा करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर द्यायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. तुम्ही बोलला नाहीत वैयक्तिक पातळीवर त्यांना तुमची बाजू अशी कधी? मी माझी बाजू सांगितली, त्यांनी ती ऐकून घेतली. ऐकून घेतल्यावर माझ्या ड्रायव्हरला त्यांनी फोन केला. ड्रायव्हरलाही त्या म्हणल्या मला खात्री आहे महबूब असं करू शकत नाही, मलाही म्हणल्या असं करू शकत नाही. आणि नंतर ज्या पद्धतीनं सुपारी घेऊन कार्यक्रम चालू झाला
नंतर तर ते सगळं त्या मुलीनीच समोर आणलं ना. त्या मुलीला माझ्याबद्दल खोटं स्टेटमेंट दे हे मी सांगितलं नाही, त्या मुलीने स्वतः एका नदीम नावाच्या मुलावर फिर्याद केली, त्याच्यात सांगितलं ते सगळं. म्हणजे ते किती नीचपणाचा कळस आहे हे आपण बघा. शेवटी एखाद्याला आयुष्यातून तुम्ही उद्ध्वस्त करायचं, तुम्हाला काही थोडंफार काही भेटलं असेल, त्यासाठी तुम्ही जर एखाद्याच्या आयुष्यासोबत खेळणार असाल तर नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काही मतदारसंघातले एकदम प्रश्न विचारतो फक्त, कारण तुम्ही दिवसभर प्रवास केला तरी तुम्ही आता माझ्याशी बोलताय. या मतदारसंघात किंवा एकंदरीत बीड जिल्ह्यात मराठा ओबीसीचं गेल्या काही दिवसात तुम्ही लोकसभेला पण पाहिलं आणि आत्ताही इथे तसंच एकंदरीत आहे. पण आता समोर मातंबर नेते तुमच्या आहेत, मुख्य पक्षातच बंडखोरी झाली आहे, महायुतीत तुम्ही महाविकास आघाडीकडनं आहात. तर या मराठा ओबीसी हे समीकरण, त्यात तुमची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे? हे बघा, माझं तर पहिल्या दिवसापासून मत आहे, जे लोकसभेला हे समीकरण का लावतात मराठा ओबीसीचं हे मला काय अजून कळलेलं नाही. म्हणजे फक्त बीडची सीट भारतीय जनता पार्टीची पडली का पंकजाताईंची, तर असं नाहीये. पंकजाताई ओबीसी आहेत म्हणून त्या पडल्या असं जर कुणाला वाटत असेल तर शेजारीच्या तुम्ही उस्मानाबाद मतदारसंघात जावा. उस्मानाबादला पद्मसिंह पाटलांची सून अर्चनाताई पाटील, राणा जगजितसिंहाची बायको 3,26,000 मतांनी पडली. त्या कोण आहेत? त्या मराठा आहेत. रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री, 4-5 टर्म खासदार राहिलेले, ते 1,40,000 मतांनी पडले आणि ते नटबोल्टवाला जो अपक्ष होता त्याने 1,60,000 मतं खाल्ली. म्हणजे रावसाहेब दानवेची लीड पडायची तशी 3 लाखाच्या आसपास आहे. अशोक चव्हाण, प्रताप पाटील चिखलीकर एकत्र येतात तरी तिथं त्यांचा पराभव होतो नांदेडला. हिंगोलीची सीट पडते, एक भुमरेंची सीट सोडली तर मराठवाड्यात महायुतीच्या सगळ्या सीट पडल्या. आणि हा सगळा रोष हा भारतीय जनता पार्टीचा आहे. मराठा समाजाचा रोष हा काय पंकजाताईवर किंवा कोणत्या ओबीसी नेत्यावर नव्हता. तर ज्या पद्धतीनं मनोजदादा जरांगे पाटलाचं आंदोलन देवेंद्र फडणवीसांनी हाताळलं किंवा ते चिरडून टाकायचा जो प्रयत्न केला, त्या आंदोलनावरच्या गुन्ह्यावर 307चे कलम लावा, त्याच्यावर SIT चौकशी न्यामा, अमानुष लाठीचार्ज करा, ह्या सगळ्याच्या बद्दलचा जो मराठा समाजाचा रोष आहे तो भारतीय जनता पार्टीवर निघलेला आहे. तो काय इंडिव्हिज्युअल पंकजाताईवर निघला नाही, तर तो मराठवाड्यातल्या भारतीय जनता पार्टीवर किंवा महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीवर निघालेला आहे. आणि ट्रिपल तलाक, NRC, CA हे जे काही कायदे केंद्र सरकारने केले त्यामुळे मुस्लिम समाज विरोधात गेला आणि संविधान बदलण्याची जी भाषा भारतीय जनता पार्टीचे नेते जे जाहीर करत होते, म्हणजे त्यांचे उमेदवार, त्यांचे केंद्रीय मंत्री, हे देखील मग संविधानाला मानणारा जो वर्ग आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेला. हे सगळ्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला. शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, महागाईचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, ह्यानं भारतीय जनता पार्टीचा पराभव केलाय. विदर्भात काय, विदर्भात सगळे ओबीसी आहेत, विदर्भात सगळे ओबीसी आहेत, बरोबर. नितीन गडकरी साहेब जर सोडले तर ट्रायंगल फाईट झाली नसती तर अनुप धोत्रे आणि प्रताप जाधव आलेच नसते. 2.5 लाख मतं अपक्ष रविकांत तुपकरने खाल्ले तेव्हा 26,000 प्रताप जाधव आले. आणि प्रकाश आंबेडकर साहेब, काँग्रेस, ही अशी लढाई झाली म्हणून अनुप धोत्रे निवडून आले. नाहीतर विदर्भ तर भाजपचा गड आहे, सगळे ओबीसी आहेत तिकडं, तिथं का भाजप पडलं? असं आहे की याला रंगच देऊ नका. मराठा ओबीसी हे शेतकरी, महागाई, बेरोजगारी ह्याची लढाई आहे. आणि मराठा समाज विरोधात काय गेला तर मराठा समाजाला ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी टार्गेट केलं तो राग आहे. त्यामुळे असं कुणाला दोष देण्यात मला वाटतं अर्थ नाही. सरकारच्या विरोधात नाराजी आहे, जशी ती लोकसभेला निघली तशीच ती विधानसभेला निघणार आहे. पण तुमच्यासाठी एक गोष्ट आव्हानात्मक, चॅलेंजिंग यासाठी की या मतदारसंघात तुम्ही मायनसमध्ये होतात, म्हणजे तुमचा उमेदवार त्यावेळी इथे तुम्हाला तो 25,000चा फरक, तो तुम्ही आता कसा भरून काढणार आहे? या मतदारसंघात 2 विचाराला मानणारा मतदार आहे, एक आदरणीय शरद पवार साहेबांना आणि एक स्वर्गीय मुंडे साहेबांना. मागच्या निवडणुकीत प्रीतमताईंना या मतदारसंघात 72,000 मतांचं मताधिक्य होतं लोकसभेला. पण त्याच 2019च्या निवडणुकीत बाळासाहेब काका आजबेंना 26,000 मतांनी ह्याच विधानसभेने निवडून दिलं. आज ते पंकजाताईंचं लीड 32,000वर आलंय, त्यातलं 11,000 मतं पिपाणीची आहेत. आणि आता जेवढे काम करत होते त्यांच्या सोबतचे ते सगळे लोक आज उमेदवार आहेत. आणि पंकजाताईला ज्या तीव्रतेने लोकांनी मतं केली त्या तीव्रतेने मतं ह्यांच्यातल्या कुणाला करतील असं मला वाटत नाही. त्यामुळं विधानसभेला वेगळा विचार करतात लोक उमेदवार बघून आणि लोकसभेला वेगळा विचार करतात.
त्यामुळे मला त्याच्यात फार काही नवल आहे असं वाटत नाही. हा मतदारसंघ लोकसभेला जो निकाल देतो त्याच्या विरोधात विधानसभेला निकाल देतो. ठीक आहे, तर हे होते महबूब शेख. त्यांनी त्यांचं समीकरण सांगितलंय. उमेदवारीपर्यंतचा गेल्या 2 वर्षातला काळ, या बाबतीतल्या अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात. त्यांना निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. येत्या काही दिवसात ही निवडणूक आणखी रंगतदार होणार यात शंका नाही आहे. तुर्तास आपण इथेच या मुलाखतीत थांबतोय. मुलाखत आवडली असेल तर पुढे शेअर करायला विसरू नका.